वर्षा, झोपेतून जागी झालीस ना? हो. तसं दिसत नाहीये मला. हे बघ, मी काय सांगते ना ते नीट ऐकून घे. अगं हू काय, जागी झाली तू, उठ नीट बस बघू. हे बघ, मी काय सांगते ना ते नीट ऐक. जास्त वेळ घराबाहेर पडू नकोस. शैला किंवा सुप्रियाला कुणाला तरी घरी सोबतीला बोलव. त्या कशाला? अगं सोबतीला काही नको, त्यांना काही करता येत नाही, मलाच काहीतरी करून त्यांना खायला घालावं लागेल. त्याच्यापेक्षा मी तनुजाला बोलवते. बर. आई, तू 10-11 दिवसांसाठीच चाललीस ना? अगं 20 तारखेला परत येते मी. ह्याच महिन्याच्या ना? असं काय बोलतेस? केवढं लगेच आहे हे, 2-4 महिन्यासाठी चाललेस असं वाटतंय. अगं मी दोघीच जातोय, त्यात म्हाताऱ्या. थंडी बिंडी पडली तर स्वेटर शॉल सगळं काही घेतलंय मी. आई, मी रोज तुला फोन करी ना, हॉटेलचे नंबर आहेत माझ्याकडे. मीही करी ना तुला. नको. का? नाही म्हणजे मी घरी नसले तर काळजीने बीपी वगैरे वाढेल तुझं उगाच. मग जरा घरी राहत जा. हे बघ, तनुजा असली ना तर मी राहीन, आणि ते तू काळजी करू नको. आणि हो, बाहेर जाताना खिडक्या दारं व्यवस्थित बंद कर. मैत्रिणीकडे जाणार असेल तर शेजारी सांग, गॅसचा सिलेंडर बंद कर, लाईट्स ऑफ. आणि गॅसवर दूध ठेवलं असेल तर टीव्ही बघू नकोस. चेष्टा करू नकोस ग. विसरूनच गेले, तुला पैसे द्यायचेत ना? मी कशी विसरेन? किती देऊ? 1000 रुपये दे. घे, 2000 आहेत. आई किती चांगली आहेस तू. आणि उधळू नका, घरी आले ना का हिशेब घेणार आहे मी. वाह्यात खर्च नको. केलाय का कधी आजपर्यंत? याच्या पुढेही करू नका. आई, एक सांगायचं राहिलं. काय? रोज देवाची पूजा करत जा. नशीब आज मी केले, याच्या पुढे तू करत जा. आणि हो, मेघा येईल, तिला भिशीचे 200 रुपये दे. त्यातले नाही, तिच्यासाठी वेगळं पाकिट करून ठेवलंय, कपाटात आहे, ते दे. थांब, उचलू नकोस. मॅडम निघाले असतील, येतीलच इतक्या. कशावरून? किती वाजलेत बघ? 8. मॅडम म्हणाल्या होत्या 8 वाजले ना का मी तुला फोन करेन. 3 बेल झाल्यानंतर डिस्कनेक्ट करेन, म्हणजे समज मी निघाले म्हणून. यामुळे तुम्ही MTNLचं नुकसान करताय असं नाही वाटत तुला? मी गेल्यानंतर MTNLचा फायदाच फायदा करून देणार आहेस तू, माहिती आहे मला. आणि हो, आणखी एक आहेच का अजून? हो आहेच, खूप महत्वाचं आहे. बंटी घरी आला ना तर भांडू नकोस. मी भांडते? हो, तूच भांडतेस. त्याला काय हौस नाही एकट्याला भांडायची. आणखी एक, कृपा करून दया आली म्हणून कुत्री मांजरं कासवं घरी घेऊन येऊ नकोस, कळलं? प्रयत्न करी. निघू मी? आई थांब ना. काय झालं? नमस्कार करते. नीट राहा, काळजी घे स्वतःची. आणि मी सांगितलं ना ते लक्षात ठेव. हो आई, आणि तू इकडची काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, आणि एन्जॉय कर. येस. बाय बाय. शैलू अंकल. हाय, थँक्स. तरी मी आईला सांगितलं होतं संध्याकाळी लवकर घरी ये म्हणून. तुझ्या ऑफिसमध्ये ना कसल्या तरी मीटिंग चालू असतात. कुठल्या चॅनलला आहे ती? ICWW मध्ये CEO आहे. बर. अंकल, CEO म्हणजे खूप मोठी पोस्ट असेल नाही? एकदम वरची पोस्ट असते बाबा. आणि ना या वरच्या पोस्टवरच्या लोकांना ना ऑफिस टायमिंग असं काही नसतं. हां, एक वेळ ते ऑफिसला उशिरा जाऊ शकतात, पण उशिरा, आणि तिला स्वतःलाच उशिरा गेलेलं चालत नाही. तुम्ही एखाद दिवशी या ना, सकाळी आमच्या घरी या. सुधाई आणि आई या दोघांमध्ये जे काही संवाद चालू असतात ना, एकदम धमाल येते. आजी कुठे गेली? संध्याकाळी रोज फिरायला जाते का? फिरायलाच गेली आहे, पण साऊथ इंडियाच्या टूरवर गेली आहे. ती आणि सुनंदा मावशी. अचानक ठरवलं आणि बिंदास निघून गेला दोघी सुद्धा. इथे ना कोणालाच माझी काळजी नाही. माझे मात्र वांदे झाले. कसले वांदे? खाण्यापिण्याचे. आता माझे लाड कोण पुरवणार?
आईच्या शब्दकोशात लाड हा शब्दच नाहीये बहुतेक. तिला काही विचारा, नाही ना सुरुवात होते तिची. मग प्रश्नोत्तरांचा तास सुरू होतो. त्यातनं तावून सुलाखून निघालो ना की बोर झालात ना. मी आईला फोन करतो. हॅलो, सीईओ आकांक्षा जोशी आहेत का? मी त्यांचा मुलगा बोलतोय. काय? कधी? बरं ठीक आहे. सॉरी शैलू अंकल, आईला अचानक औरंगाबादच्या टूरवर जावं लागलं. हॅलो, काय आई, शैलू अंकल आले तिकडे, पण अचानक औरंगाबादला? बरं, सॉरी म्हणते. बरं बरं, हां ठीक आहे. पण कधी येणार आहेस तू? हे लवकर या प्लीज. अच्छा ठीक आहे. आली का पंचायत? जाऊ दे यार, आपण एक काम करूया. आपण दोघे जण कुठेतरी जेवायला जाऊया. लेट अस सेलिब्रेट अवर फ्रेंडशिप. अरे तुझी आजी नाही, आई नाही, छोड दे यार. मी तुझा मित्र तर आहे. कम ऑन. सॉरी अंकल, मला तुमच्यावर नाही येता येणार. म्हणजे आईच्या तशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत. फॉरगेट इट यार. आता तुझ्या आईच्या इन्स्ट्रक्शन बद्दल अर्धा तास बोलायला लागशील. त्यापेक्षा आपण जेवण बाहेरनं मागूया का? नाही, ते तुझ्या आईला चालणार आहे ना. आता तुम्हाला जर का आईच्या आवडीनिवडी ऐकायची असतील तर मला अर्धा तास बोलावं लागेल. ते तुम्हाला चालणार आहे का? त्यापेक्षा आपण जेवण मागू. मागवा. चिकन खातोस ना? हो हो. हॅलो, हां मी बोलतोय. मला एक फ्राईड राईस आणि एक चिकन मंचुरियन पाठवून द्या. मी ड्रायव्हरला पाठवतो. ओके, थँक्यू. तन्वीर, तुझ्यावरती तुझ्या आईचा बराच इन्फ्लुएन्स आहे. येस. शी इज द बेस्ट मदर इन द होल वर्ल्ड. पण ती अशी टूरवर गेली ना की तुला असं कधी लोनली वाटलं ना तर मला फोन कर. आय विल बी हिअर. थँक्स. तू कधी आलीस? झाला एक अर्धा तास झाला येऊन. आधी कळलं असतं तर तुला जेवायला बोलवलं असतं. अरे नाही, तसे खूप महत्वाचं काम होतं. पण बरं झालं तू आलास. ते मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे. निशांत, मी आपल्या परचेस डिपार्टमेंटकडनं ब्रास मटेरियलचं रेट कार्ड मागवलंय आणि प्लॅनिंगमधनं कटिंग प्लान मागवलाय. आपण जवळजवळ 3 टन मटेरियल हरियाणाहून मागवतो, बरोबर आहे? आणि कमी पडलं तर लोकल सप्लायर कडून. येस, त्या राष्ट्रीय मेटलवाल्याकडनं मागवतो. पण आता हे मटेरियल कमी पडण्याचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे आधी आपण 200-250 किलो मागवायचो, आता हे किलोचं प्रमाण टनात वाढलंय. तुला कळतंय का
तू जेवलीस? तू तोच विषय नको रे सारखा काढूस. जेवलीस का इथे मला इतकं टेन्शन आलंय ना. तू जे काही बोलते ते इतकं काय विशेष आहे मला काही कळत नाही. पण जेवणावर राग काढू नकोस. जेवून घे. निशांत, ह्या आपल्या नवीन कटिंग प्लॅनिंग मध्ये स्क्रॅप पर्सेंटेज खूप वाढलंय. ही बाब नुसती चिंताजनक नाहीये. या प्रकारात आपल्याला कोणीतरी जबरदस्त फसवतंय. कशावरनं ह्यात आपल्या घरच्यांचाच हात नसेल? अरे स्क्रॅप जाऊन दे. मला तर असं वाटतंय अख्ख्याच्या अख्ख्या शीट स्क्रॅप म्हणून परत पाठवून त्याच आपल्याला परत विकतायत. मला तर वाटतं ह्यात कर्वेच इन्व्हॉल्व्ह आहेत. कोणाचं नाव घेतलं? कर्वे? लाज नाही वाटत तुला त्यांच्यावर संशय घ्यायला? तुझी हिंमतच कशी झाली? हे पण मी काय म्हणते, काहीही बोलू नकोस. आणि पुन्हा जर त्यांच्यावर संशय घेतलास ना तर कानपट करून ठेवी ना. जा आता जाऊन जेव. झोप ना. गौरी, इथे आहे. पाणी दे. दमलात अगदी. काम खूप होतं आज. नाही, मी काम करून नाही दमलोय, बसून बसून दमलो. बसून बसून एवढ्या मोठ्या पोस्टवर काम करताय आता, ते बसून बसून राहण्यासाठी? पोस्ट मोठी आहे खरं आहे, छान मस्त एसी केबिन आहे मला, हाताखाली भरपूर स्टाफ आहे, मधून मधून लोक येतात पेपर्स घेऊन सिग्नेचर घेण्यासाठी. मला वाटतं ना गौरी, ह्या ऑफिसमधली सगळी लोक खूप सिनियर आहेत, भरपूर त्यांना अनुभव आहे कामाचा, त्याच्यामुळे कोणाला प्रॉब्लेम म्हणून काही येतच नाही. झोप नाही येत बसून बसून? येते, मस्त डुलका काढतो. कंटाळा आला की जातो खाली, एखादी राऊंड मारून येतो. मित्र नाही झाले वाटते अजून कोणी? मित्र एवढ्यात कसे होतील, अगं नवीन आहे मी, नाही बोलत कोणी माझ्याशी एवढं. त्यात अमृत भाईंनी डायरेक्ट अपॉइंट केलेला माणूस आहे मी, त्यामुळे घाबरतही असतील. हे अमृत भाई तुमचे येतात की नाही ऑफिसला रोज? रोज रोज नाही, कधीतरी आले तर काय फ्लाइंग व्हिजिट. मग फोन तरी करतात का? फोन हा, रोज नाही पण आज केला होता त्याने. हो, पण त्यांना सांगायचं ना हे सगळं. सांगितलं त्यांना मी. शांतपणे हसले, मग म्हणाले, मिस्टर राजन, हॅव पेशन्स, संयम ठेवा, थोड्याच दिवसांनी आम्ही तुमच्यावरती एक भली मोठी जबाबदारी सोपवणार आहोत, असं म्हणाले. तुमच्या या अमृत भाईंचा काहीतरी प्लॅन असणार आहे. हा कुणाचा तरी काटा काढायचा असणार त्याला ऑफिसमध्ये.
एखादं बडं प्रस्थ असेल आत्ताच्या या मॅनेजमेंटमधलं, आणि तुम्ही फ्रेश ऑफिसर म्हणून मग तुमच्या निमित्ताने त्या बिचाराला असू शकतं, असंही असू शकतं. माझ्यासारख्या कोऱ्या करकरीत हातातून बळी द्यायचा असेल कोणाचं तरी. पण गौरी, हे सगळं तुझ्या लक्षात कसं काय आलं? हा, शेवटी राजकारण सगळीकडे सारखंच असतं. आमच्या ऑफिसमध्ये काढून नाही टाकत, ट्रान्सफर करतात इतकंच. आणि ट्रान्सफर म्हणजे लेटर बिटर काही भानगड नसते आमच्याकडे. फक्त अचानक केबिनमध्ये बोलवायचं आणि नारळ हातात. नो फॉर्मॅलिटीज. ठीक आहे, सध्या तरी वाट पाहणे एवढंच माझ्या हातात आहे. बिचारा जो कोणी असेल तो, त्याला कल्पनाही नसेल की थोड्या दिवसांनी माझ्या हातातून त्याचा मृत्यू येणार आहे. ते तुम्ही जरा सांभाळून राहा म्हणजे झालं. नाही, तुमच्या अमृतभाईंचं हे काम झाल्यानंतर मग कधीतरी भविष्य काळात तुमचाही असा नंबर लागू शकतो. कर्वे, मी तुमचा रिपोर्ट वाचला, पण त्यात नवीन असं काहीच नाहीये. नाही, नवीन काहीच नाही आहे ग. प्रोडक्शन कॉस्ट कशी वाढते याचा ग्राफ आहे हा. ओके. बाय द वे, मीही माझा एक रिपोर्ट तयार केलाय. हवं तर त्याला सॅम्पल सर्वे म्हणा, पण माझी फाइंडिंग्स खूप धक्कादायक आहेत. हां, आता तुमचा फायनान्स मधला अनुभव लक्षात घेता तुम्ही कुठचाही अवघड प्रश्न इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगता. असे शालजोडीतले मारू नकोस हा. नाही, खरं म्हणजे ज्या गोष्टी तुझ्या आधी मला कळायला हव्या होत्या अशा काही गोष्टी. नाही, हिशोब करण्याची माझी पद्धत घरगुती आहे. आता बिझनेस मधला तोटा, लॉस मी समजू शकते, पण कुणीतरी फसवतंय नाही. मी हे सहनच करू शकत नाही कर्वे. तुझ्याकडे सॉलिड प्रूफ असेल ना, तर त्या माणसाला इमिजिएट सॅक करायला पाहिजे. म्हणजे अगदी मॅनेजर लेवलचा असला तरीही. कर्वे, पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. मला सांगा, आपल्याला ब्रॉन्झ शीट जवळजवळ 3 ते 4 टन लागतात, राईट? हो, आपल्याला ते स्वस्त पडतात. 119 रुपये किलो आपण ते हरियाण्यातनं आणतो, आणि इमर्जन्सी असेल तर लोकल पार्टीजकडनं 125 ते 126 रुपये किलोनी घेतो इमर्जन्सीत. पण आता हे टनात वाढ झाली आहे, ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? सगळा व्यवस्थित अभ्यास करून, कुठेही लुफोल न ठेवता, प्रोडक्शन मॅनेजर पासून ते शॉप फ्लोअरच्या युनियन लीडर पर्यंत व्यवस्थित प्लांट ऑपरेशन. किती वर्ष चालू आहे कुणास ठाऊक. बट द ब्रेन बिहाइंड दिस ऑपरेशन इज श्रीकांत लाड. हुशार आणि अम्बिशियस आहे. कपट आणि कारस्थान करण्यात अतिशय माहिर आहे. कर्वे, आपण जेव्हा युनियनशी याविषयी बोलणी करायचो त्यावेळेला त्यांच्या ह्या असल्या खेळीची कौतुकं करायचो आपण. करप्शन स्टार्ट्स ॲट द टॉप. या टॉपच्या माणसाला सोडूया. उद्या संध्याकाळी त्याच्या हातात नारळ देऊया. एक जात सगळे हादरतील. नाही कर्वे, त्या लाडाने इतकं खाल्लंय तो अगदी खुशीत, अगदी आनंदात सोडून निघून जाईल. प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. हळूहळू त्या ग्रुपच्या नाड्या खेचायच्या, आणि सर्वात इमिजिएट ऍक्शन म्हणजे लोकल पार्टी आणि आधी त्या भंगारवाल्याला बदला. त्या लाडाला काय वाटतं, तो एकटाच या खेळी खेळू शकतो? अनुष्का महाजनला अजून ओळखलं नाहीये त्याने. त्यानेच काय, अजून मीही ओळखलं नाहीये. कंपनीच्या घाणेरड्या राजकारणात या बाईचा कसा काय निभाव लागेल याचीच मला चिंता होती. आणि आता यापुढे आमचं कसं निभावणार याचीच चिंता लागून राहिलेली. खरं तर मी मनापासून तुझं अभिनंदन करतो. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू.
the way you have achieved the knowledge within such a short time. My heartiest congratulations to you, Anushka. थँक्यू.